जैन सर्वांना आजचे जे लेक्चर आहे ते असणार आहे तलाठी भरती 28 ऑगस्ट 2023 शिफ्ट पहिली. तुम्ही म्हणाल मॅडम तलाठी भरती गेलेली आहे एमपीएससी कडे आणि तुम्ही काय पूर्वीच घेऊन बसलाय. माझा ऐका, मलाही समजलं आहे की एमपीएससी कडे गेलेली आहे आणि त्या प्रकारेच मी इथे शिकवत आहे तुम्हाला. मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे की हे जे आहे हे जे मी शिकवत आहे ग्रुप सी लाही तुम्हाला कामी येईल. तर ते मी उगाच नाही म्हटलेलं आहे, कारण बेसिकली दोन्हीकडे थोडी तफावत असते. तफावत कशी असते, आता तलाठी भरतीमध्ये इथे काय केलेलं आहे, TCS ने 1 लाईनचे क्वेश्चन विचारून सोडून दिलेलं आहे. आपल्याकडे इथे एमपीएससी काय करते, 2-3 प्रश्न विचारते, म्हणजे एकाच प्रश्नामध्ये असा एक स्टेटमेंट टाकते किंवा 2 स्टेटमेंट टाकून प्रश्न विचारत असते. काहीच चेंज नसतं, तेवढंच थोडंफार कमी जास्त विचारत असते आणि मी जास्तीत जास्त जेवढं होईल तेवढं नॉलेज तुम्हाला देते. का तर कुठेही मागे नाही राहायला पाहिजे तुम्ही, म्हणून. ठीक आहे, चला स्टार्ट करूया क्वेश्चनला. पहिला प्रश्न पहा काय म्हणत आहे. खालीलपैकी कोणत्या वर्षी सिंधू जल करार केला गेला. तर 1960 मध्ये सिंधू जल करार केलेला आहे. कोणामध्ये झालेला आहे, भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेला आहे. जर त्यांनी डेट विचारली तर काय सांगणार, 19 सप्टेंबर 1960. ठीक आहे, आता गेल्या वर्षीच्या कंबाईंड मध्ये काय प्रश्न विचारलेला आहे एमपीएससी ने, की सिंधू जल करार जे झाला होता त्यामध्ये स्वाक्षरा कोणी दिलेल्या आहेत. तर स्वाक्षरा ज्या होत्या ते पंडित जवाहरलाल नेहरू आणि आयुब खान. ठीक आहे, हे आपले भारताचे पीएम आणि इकडचे अध्यक्ष, पाकचे अध्यक्ष आयुब खान. कुठे झाली होती स्वाक्षरी, कराची मध्ये झाली होती. ठीक आहे, आणि हा चर्चेत का होता प्रश्न, कारण गेल्या वर्षी पहलगाम अटॅक झालेला 22 एप्रिल 2025 मध्ये, त्यामुळे हा चर्चेमध्ये होता. ठीक आहे, दुसरं म्हणजे नेमके हे करार कशाबद्दल होता. इथे पहा, मी थोडासा मॅप दिलेला आहे, थोडासा नद्यांचा मॅप आहे इथे. हा करार यांच्या संबंधी होता. जे पाकिस्तान आहे, पाकिस्तानचा हक्क इंदुज, झेलम आणि चेनाब या नद्यावर जास्तीत जास्त असणार, म्हणजे हे पश्चिम नद्या आहेत आणि पश्चिम नद्यावर जास्तीत जास्त अधिकार असणार असं त्या करारामध्ये होतं. आणि भारताचा कोणावर असणार, तर पूर्णपणे, मी काय म्हणत आहे, पूर्णपणे रावी, सतलज आणि इथे बियाज या 3 नद्यामध्ये. इथे तर असणारच इंदुज, झेलम आणि चेनाब, पण पूर्णपणे रावी, म्हणजे रावीवर पाकिस्तानचा हक्क नाही, सतलजवर सुद्धा आणि बियाजवर सुद्धा. समजलं का तुम्हाला हे. दुसरं म्हणजे आपले 2 प्रकल्प आहेत, झेलमवर एक आहे आणि चेनाबवर. झेलमवर जे प्रकल्प आहे त्याला किशन गंगा प्रकल्प म्हणतात आणि चेनाबवर जे आहे त्याला काय म्हणतात, रातले जलविद्युत प्रकल्प. ठीक आहे, रतले जलविद्युत प्रकल्प. पहा, अशा प्रकारे मी सांगत असते आणि त्यामुळे तुमचं एमपीएससी पण कव्हर होतं. तर त्यामुळे असं शंका कुशंका ठेवू नका की हे आणि काय होईल, हे आता कशाला करू मी, आता कळालंय ना मला की भाई एमपीएससी गेली, तलाठी गेली एमपीएससी कडे, कशाला मी येत. पहा, तुमची मर्जी. बाकी मला सांगायचं तेवढं मी सांगितलंय तुम्हाला. ठीक आहे, तर 1960 19 सप्टेंबर मध्ये झालेला हा करार. मध्यस्थी कोण होते, वर्ल्ड बँक. मध्यस्थ केला वर्ल्ड बँक. ठीक आहे, वर्ल्ड बँकचं हेडक्वार्टर कुठे असं विचारलं तर काय सांगणार, वॉशिंग्टन DC. कसं लक्षात ठेवायचं, W फॉर वर्ल्ड, W फॉर वॉशिंग्टन DC. ओके, जे USA मध्ये आहे. यांनी ना आपल्याला गुगल करून टाकलेलं आहे, एमपीएससी वाल्यांनी, TCS वाल्यांनी, IBPS वाल्यांनी. मला तर केलंय, बाकीचं माहित नाही मला. पूर्ण गुगल सारखं काय झालं की नाही, काही ते कुठला आकडा दिसला कुठे सडनली की असं वाटतं अरे या टायमिंग मध्ये असं काहीतरी झाला होता. ठीक आहे, 1919 असं मोबाईलच्या वर लेफ्ट साईडला 1919 दिसला की मला लगेच माउंटेन्यू चेम्सफोर्ड आठवतं. इतकी माझी हालत बेकार झालेली आहे, काय सांगू. खालीलपैकी कोणत्या संघाने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये सर्वाधिक सुवर्ण पदके जिंकली होती. तर हा करंटचा क्वेश्चन आहे, पण आपण थोडंसं खेलो इंडिया बद्दल जाणून घेऊया. खेलो इंडिया इम्पॉर्टंट आहे म्हणून सांगत आहे, नॅशनल गेम्स नाही तेवढा तर सध्या तरी इम्पॉर्टंट नाही. खेलो इंडिया युथ गेम्स 2025 कुठे झालेले आहेत, तर बिहारमध्ये, पाटणामध्ये आणि बऱ्याच ठिकाणी झाले, म्हणजे बिहारमध्येच झालेले आहेत. ठीक आहे, त्यावेळेसची थीम काय होती,
खेल के रंग बिहार के संग अशी थीम होती. मॉस्कॉट काय होता? गजसिम्हा. गजसिम्हा मॉस्कॉट होता. विनर कोण आहे? सगळ्यात इम्पॉर्टंट विनर कोण? तर विनर आपला महाराष्ट्र. कंटिन्यू मध्ये म्हणजे न मध्ये गॅप घेता 3 वेळा जिंकलेला आहे महाराष्ट्र. आणि गॅप घेऊन म्हटल्यावर 5 वेळा पूर्णपणे जिंकलेला आहे. 5 वेळा. ठीक आहे. 2025 मध्ये किती मेडल्स महाराष्ट्राने आणलेले आहेत? तर महाराष्ट्राने आणलेले आहेत 158 मेडल्स. त्यामध्ये 58 मेडल्स कोणते आहेत? तर गोल्ड. ठीक आहे. गोल्ड मेडल्स आहेत 58. पहिला महाराष्ट्र, दुसरा आय थिंक सो हरियाणा, तिसरा राजस्थान. समजलं का तुम्हाला? एवढं खूप इम्पॉर्टंट आहे. मुद्दाम सांगितलेलं आहे तुम्हाला मी. का? तर एक्झाम मध्ये येऊ शकतं. कुठल्या एक्झाम मध्ये येऊ शकतं? आपल्या कंबाईनच्या किंवा ग्रुप सीच्या मध्ये पण येऊ शकतं. ठीक. नेक्स्ट, सामाजिक सुरक्षा संहिता 2020 नुसार, एक सेकंड, कोणत्याही स्त्रीला मातृत्व लाभ मिळण्यासाठीचा कमाल कालावधी डॅश असेल? तर 26 आठवडे कमाल कालावधी असतो. 2 मुलांसाठी. 2 मुलं जन्मले तर 26 आठवडे. पण तिसरं मूल जन्मलं तर किती? 12 आठवडे. ठीक आहे. आणि तुम्हाला जे प्रेग्नन्सी असते आणि प्रेग्नन्सी मध्ये डॉक्टर एक डेट देतात की या डेट मध्ये तुम्हाला मूल होऊ शकतं. ठीक आहे. तर त्याच्या 2 महिन्या अगोदर, 2 महिन्या, 12 आठवडे, त्याच्या 12 आठवड्या अगोदर तुम्हाला 12 आठवडे सुट्टी मिळू शकते. ओके. तर हे इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट, डॅश मध्ये बहादूर शाह जफरचा रंगूनच्या तुरुंगात मृत्यू झाला. तर रंगूनच्या तुरुंगामध्ये बहादूर जफरचा 1862 मध्ये मृत्यू झाला होता. बहादूर जफर कोण? तर शेवटचा मुघल सम्राट. शेवटचा मुघल सम्राट. काय झालं? 1857 मध्ये मेरठ मध्ये काय झाला? उठाव झाला होता. माहितीये ना तुम्हाला? मेरठच्या जनतेने दिल्ली जेव्हा खाली झाली, दिल्ली मध्ये जेव्हा नेतृत्व केलं, तर नेतृत्वासाठी कोणाला समोर केलं किंवा गादीवर कोणाला बसवलं? तर हे बहादूर शाह जफर यांना. पण साईन काय झाला? इंग्रजांनी काय केलं? अरे हे तर आपल्याला लुटत आहेत, म्हणजे खरं तर इंग्रजांनीच आपल्याला लुटलेलं, पण घाबरून काय केलं? एकदम कठोर कारवाई करायला सुरुवात केली. आणि शाह जफरने काय केलं? तिथून निघून हुमायूचा टॉम्ब, म्हणजे हुमायूची जी कबर असते ना, कबरच्या जाऊन लपले ते. पण त्याला पकडलं कोणी? हडसननी पकडलं. हडसन. हुमायूचा टॉम्ब कसं लक्षात ठेवायचं? H फॉर हडसन, H फॉर हुमायूचा टॉम्ब. कोणी पकडलं? हडसननी शाह जफर यांना पकडलं. पकडल्यानंतर त्यांना हद्द पार केला, म्हणजे कुठे पाठवून टाकलं? म्यानमार मध्ये पाठवून टाकलं. म्यानमारच्या रंगून या ठिकाणी. आणि रंगून या ठिकाणी गेल्यावर 1862 मध्ये तिथेच त्यांचा काय झाला? मृत्यू झाला. ठीक आहे. समजलं इतकं तुम्हाला? बस इतकं. आणि बेसिकली कधी कधी प्रश्न येतो, यांना शहनशाह हिंदुस्थान कोणाला बनवलं होतं? तर बहादूर शाह जफर यांना. किंवा भारताचा सम्राट कोणाला बनवलं होतं त्या टायमिंग मध्ये, मेरठच्या टायमिंग मध्ये, उठावाच्या टायमिंग मध्ये? तर बहादूर शाह. ठीक आहे. नेक्स्ट, पंडिता रमाबाई यांच्या बाबत खालीलपैकी कोणती विधाने अचूक आहेत? तर पंडिता रमाबाई यांच्याबद्दल दिलेलं आहे, त्यांनी प्रार्थना समाजाच्या साहाय्याने आर्य महिला समाजाची स्थापना केली. यस, त्यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केली होती. त्या शारदा सदनच्या संस्थापक होत्या. यस, दोन्हीही काय आहेत? योग्य आहेत. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल आर्य समाज तर दयानंद सरस्वती यांनी स्थापन केलेले. भाई लोक, हे आर्य समाज नाही, आर्य महिला समाज आहे. आर्य समाज वेगळा, आर्य महिला समाज वेगळा. इथे कन्फ्युजन क्रिएट करू नका. केव्हा केली स्थापना? त्यांनी 1882 मध्ये केली. ठीक आहे. अजून त्यांनी शारदा सदनची स्थापना केव्हा केली? 1889, 1889 मध्ये. ठीक आहे. त्यांना केसर ए हिंद हा पुरस्कार देण्यात आला. हा क्वेश्चन पण गेल्या वर्षी येऊन गेलेला आहे, चेक करून जा एमपीएससी मध्येच. ओके. परत त्यांनी 2 अजून समाज किंवा संस्था स्थापन केल्या होत्या. एक म्हणजे मुक्ती आणि दुसरा म्हणजे कृपा.
मुक्ती आणि कृपा केव्हा स्थापन झालेल्या? 1898, दोन्ही एकाच टायमिंग मध्ये. ठीक आहे, सो इम्पॉर्टंट आहे. अजून काय सांगायचं त्यांच्याबद्दल? त्यांनी ख्रिश्चॅनिटी एक्सेप्ट केली होती, म्हणजे स्वीकार केली होती ख्रिश्चॅनिटी. ओके, नेक्स्ट. महाराष्ट्र राज्य माहिती आयोगाचे पहिले मुख्य माहिती आयुक्त कोण होते? तर महाराष्ट्र राज्य म्हटलेलं आहे त्यांनी. लास्ट टाइम काय येऊन गेला होता? केंद्राचे मुख्य माहिती आयुक्त पहिले. तर यावेळेस महाराष्ट्राचे दिलेले आहे त्यांनी. सुरेश जोशी हे पहिले मुख्य माहिती आयुक्त होते. आणि सध्याचे कोण आहेत महाराष्ट्राचे? तर राहुल पांडे. राहुल भालचंद्र पांडे आहेत, पण राहुल पांडे लक्षात ठेवा. ठीक आहे. केंद्राचे कोण होते? रिकॉल करा जरा. आलं का लक्षात तुमच्या कोण होते? अभ्यास करताना पाठ केलं ना, पहिलेच पाठ केले तरच इथे, नाहीतर मागचं विसरून पुढे नका जाऊ. वजायत हबीबुल्ला होते, केंद्राचे होते पहिले, फर्स्ट. ओके. आणि सध्याचे कोण आहेत? तर राजकुमार गोयल. ओके, राजकुमार गोयल सध्याचे आहे. केंद्र, राज्य आपल्या महाराष्ट्राचंच लक्षात ठेवा, तुम्हाला बाकीच्या राज्यांचे लक्षात ठेवायची काहीही एक गरज नाही. ठीक आहे. आता इथे सध्या दिलेला आहे त्यांनी प्रश्न. कशाबद्दल प्रश्न आलेला आहे? तर माहिती आयुक्ताबद्दल. आपले 20 काय झाले होते? आर्टिकल झाले होते माहिती आयुक्ताचे. ठीक आहे. मला असं वाटतं बाकीचेही आपण करून घेऊया, जे की 10-11 उरलेले आहेत ते सगळे करून घेऊ. इथे मी दिलेलं आहे, एक सेकंड, फक्त मी तुम्हाला मिनिंग सांगणार आहे. आता संरक्षण आणि सद्भावना, म्हणजे संरक्षण करणे हे काय आहे? आयुक्ताचं, माहिती आयुक्ताचं काम आहे. म्हणजे जे काही माहितीचे संरक्षण आहे ते संरक्षण करणे इन आर्टिकल 21 मध्ये येतं. 22 मध्ये काय येतं? ओव्हर रायडिंग येतं. नो ओव्हर रायडिंग म्हणजे अधिनियम रद्द करणे किंवा नियमावर रद्दबातल ठरतो. आता सपोज एखादा अधिनियम, एखादा कलम आहे माहिती आयुक्त मध्ये पूर्वीचा, म्हणजे 2022 मध्ये कलम आला असेल एखादा, की भाई कुठलीही माहिती द्यायचीच नाही. ओके. आणि पण 2024 मध्ये एक व्यक्ती आला, मला सांगा म्हटला, आणि 2024 मध्ये असं झालं की माहिती द्यायची आहे, नवीन थोडंसं आहे, माहिती द्यायची आहे, असा कलम आला. पण पार्लमेंट कडून आला किंवा असाच वरवरचा कलम असेल तर मग त्याला जास्त महत्व देणार नाही. कोणाला? 2024च्या. मग IPO काय म्हणणार किंवा एखादा अधिकारी काय म्हणणार? 2022 मध्ये असा कलम होता आणि त्या अनुसार मी तुम्हाला काहीही माहिती देऊ शकत नाही. ठीक आहे. हे कोणत्या आर्टिकल मध्ये येतं? 22 मध्ये येतं. जर लक्षात ठेवायचं असेल, थोडंसं फालतू अशी ट्रिक आहे, ती फालतू ट्रिक ऐकून घ्या माझी. 22 मध्ये म्हणजे 2-2 आहे. ठीक आहे. मी 2-2 मुली पटवल्या, म्हणजे मी नाही, पोरांबद्दल सांगा, त्या पोरं असं मोठेपणा गाजवतात. 2-2 मुली पटवल्या. माझी अगोदरची GF जी होती ती ठीक होती, पण दुसरी पण ठीक आहे. दुसरी GF येते आणि काय करते? गाजवायला लागते, हक्क गाजवायला लागते. पण मग त्याला कंटाळा येतो, यार काय चालू आहे. मग पहिली GF येते आणि ती म्हणते मी इम्पॉर्टंट आहे की दुसरी इम्पॉर्टंट आहे. तर ऑफकोर्स मुलगा काय म्हणणार? तूच इम्पॉर्टंट आहेस. दुसरीला तर मी असंच तुझ्यातून बाहेर जायला मी हे केलं होतं. मग दुसरी बाजूला होणार आणि पहिली महान ठरणार. इथं समजलं का? हे कशामध्ये येणार? 22 मध्ये. 2 बायका फजिती आहे. हे अशी फालतू अशी ट्रिक होती, पण काय करू मी तरी, लक्षात ठेवण्यासाठी काही सुचायला लागतं, आहे का नाही? नेक्स्ट 23 प्रतिबंध. न्यायालय अधिकार क्षेत्र. न्यायालयाचा अधिकार क्षेत्र म्हणजे न्यायालय इतका अधिकार असतो, माहिती आयुक्त जास्त अधिकार नसतो. इथे प्रतिबंध लक्षात ठेवा, शब्द डायरेक्ट असा शब्द विचारतात ते. न्यायालयीन अधिकार क्षेत्र. ओके. 24 मध्ये अपवाद असतो, सूट मिळालेल्या संस्था. यामध्ये काय असतं? अपवाद काय असतं? IB, रॉ जे आहे, रॉ रिसर्च अनालिसिस विंग, इंटेलिजन्स ब्युरो, अशा जे संस्था असतात, गुप्त संस्था, 23 आय थिंक सो संस्था आहेत, त्यांची अशी माहिती देता येत नाही. अपवाद मध्ये येतात, ऑप्शनल आहेत, अजिबात देता येत नाही. 25 मध्ये काय येतं? देखरेख, वार्षिक अहवाल. आता जे काही माहिती आहे ती सर्व माहिती काय करतो? मुख्य माहिती आयुक्त जमा करतो आणि संसदेच्या समोर वर्षातून एकदा
दाखवतो की असं असं माहिती आलेल्या आहेत आणि आणि त्या माहिती मी ज्या माहिती नाकारल्या आहेत ते यामध्ये आहे, माहिती घेतलेल्या आहेत ते, असं माहिती आयुक्त संसदेसमोर मांडतो. तर देखरेख वार्षिक अहवाल 25 मध्ये येणार. 26 मध्ये काय येणार? शिक्षण कार्यक्रम जागरूकता. 26 मध्ये जागरूकता देणार. कुणाबद्दल? माहिती आयुक्त बद्दल. लोकांना जागरूक करायचं आहे. ठीक आहे. 27 मध्ये नियम आणि शासन लागू असणार. नियम बनवण्याचा अधिकार म्हणजे आता हे माहिती आयुक्त आहे. समजा मी एक माहिती आयुक्त आहे, मला असं वाटलं की यार 10 रुपये खूपच कमी आहेत रेट कशाची, माहिती देण्यासाठी 10 रुपयेची चिठ्ठी मिळते ती. मी म्हणणार की 20 रुपये ठीक आहे, 20 रुपये मध्ये 10 रुपयाने वाढ करूया. तर ते कशामध्ये येणार? कलम 27 मध्ये येणार. मला असं वाटलं की आता जे नोटीस असते ना भरायचे, मला हे माहिती पाहिजे, एखाद्या व्यक्तीकडून नोटीस असते, तर मला असे वाटेल की त्या नोटीसमध्ये थोडेसे चेंजेस करायला पाहिजेत. त्याचं नाव, गाव, पत्ता, मोबाईल नंबर हे सगळं चेंज करायचं. तर ते माझ्या हद्दीमध्ये येणार आणि कलम 27 नुसार तेही बदलू शकणार मी. नियम बनवण्याचा अधिकार. ठीक आहे. नियम शासन. 28 मध्ये काय होणार? नियम सक्षम. नियम बनवण्याचा, अरे एक सेकंड, काय गफलत झाली इथे. दोन्ही बरोबर आहेत, पण इथे काय आहे, थोडस चूक झाली आहे माझ्याकडनं. हे गव्हर्नमेंटसाठी आहे, म्हणजे हे संसद या ठिकाणी 27 मध्ये संसद करणार नियम बदलण्याचे अधिकार आणि ते अधिकारी करणार. इथे कोण करणार? अधिकारी. ठीक आहे. मी इथे अधिकारी बोलले ते चुकीचं आहे थोडस. म्हणजे नियम सक्षम, नियम शासन इथे पण इथे काय होणार? गव्हर्नमेंट म्हणजे पार्लमेंट वगैरे करणार, संसद वगैरे करणार, आणि ते कोण करणार? अधिकारी, गव्हर्नमेंट. ओके. कलम 19 संसदेतील नियमांची मांडणी. जे काही नियमांची मांडणी आहे ते 19 अनुसार येईल. 30 मध्ये काढण्यास अडचण, नियम वगैरे काढणे यामध्ये येतं. आणि 31 मध्ये रद्द करणे, 2002च्या कायदा रद्द करणे. म्हणजे कुठलाही कायदा असेल एखादा तर ते रद्द कशामध्ये होतं? कलम 31 मध्ये होतं. ठीक आहे. तर हे सगळे इम्पॉर्टंट असे आपले 31चे 31 झालेले आहेत. ठीक. मजाक मध्ये झालेले आहेत, काही टेन्शन नाही. नेक्स्ट क्वेश्चन. डॅश मध्ये सोसायटी नोंदणी अधिनियम 1860च्या अंतर्गत एक स्वायत्त संस्था म्हणून महाराष्ट्र विकास प्रशासन प्राधिकरणाची स्थापना केली गेली. तर 1984 मध्ये. आता क्वेश्चन कशाबद्दल दिलेला आहे त्यांनी? क्वेश्चन आहे मिप्पा काय? यशदा. थोडस लक्षात आलं? यशदा हे बेसिकली महाराष्ट्राच्या प्रत्येक स्टुडंटचं स्वप्न असतं. माझं तर आहे, बाकीचं माहित नाही मला. म्हणजे जे कोणी म्हणतं की मला लॅब्सना जायचंय, मला असं वाटतं मला यशदामध्ये जायचंय. आता थोडीशी आयडिया आली असेल की यशदा नेमकं काय आहे. पहा, 1860च्या अंतर्गत काय स्थापन झालंय? मिपा काय आहे? महाराष्ट्र विकास केंद्र, म्हणजे विकास प्रशासन प्राधिकरण केंद्र आहे. म्हणजे इथं काय केलं जायचं की जे कोणी अधिकारी म्हणून निवडून आलेले आहेत, जसे की तहसीलदार, जसे की DYSP, ठीक आहे, जे काही क्लास 1 ऑफिसर आहेत त्यांना कुठे बोलवलं जायचं प्रशिक्षणासाठी? मिपामध्ये. ठीक आहे. आणि तिथे त्यांना ट्रेनिंग दिली जाते. जसं पोलीसची ट्रेनिंग नाशिकमध्ये असते. ओके, हे तर माहित असेल. PSI ची पण त्याच साईडला असते. PSI ची मिपामध्ये होती आय थिंक सो पहिले, आता नाशिक मध्ये झाली असं काहीतरी ऐकण्यात आहे. मला माहिती नाही तेवढं, पण एक सांगत आहे. लॅब्सनाचे जसं IAS लावतो तसंच आपल्या इकडे आहे. स्वप्नाचे कुठे होते? स्वप्नामध्ये SP चे होते, सॉरी. तर तशाच टाईपचं आपलं काय आहे? मिपा आहे. तर मिपा जे आहे ते केव्हा स्थापन झालेलं आहे? 1984 मध्ये. पण मिपाचं नाव यशदा केव्हा पडलं? 1990 मध्ये. यशदा फुल फॉर्म काय आहे? यशदा YASHDA, यशदा यशवंतराव चव्हाण अकॅडमी ऑफ डेव्हलपमेंट ऍडमिनिस्ट्रेशन. ओके, हे यशदा आहे. समजलं तुम्हाला इतकं? यशदा कुठे आहे असं विचारलं तर काय सांगणार तुम्ही? पुण्यामध्ये आहे.
एक सर आहे, कोणाला फॉलो करत होते मी, दत्ता सर, टेलिग्रामवर. त्यांचा एक ग्रुप आहे. त्यांचं यशोदामध्ये जायचं 10 वर्षाचं स्वप्न गेल्या वर्षी 2025 मध्ये पूर्ण झालेलं आहे. माहितीये, विचार करा, लोक 10 वर्ष कसं स्वतःला एकदम मेंटेन ठेवत असतील, डोकं किती शांत बसेल. आपल्याला एक 6 महिने अभ्यास केला की जीव तळमळतो, आता कशी नोकरी लागणार नाही बघतोच, नाही लागली की मग आपण एकदम सोडून द्यायच्या प्रयत्नात असतो. म्हणजे 90% पोरं हेच करतात की सोडून देतात, ते करायचं नाहीये तुम्हाला. एकदम टिकून राहायचं, एकदम टिकून डाऊन टू अर्थ बनायचं आहे. मी डाऊन टू अर्थ आहे असं समजायचं आहे. ठीक आहे, ते सर आहेत तसे. त्यांचे मी 1-2 लेक्चर केले होते रेकॉर्डिंग वाले, कशावरती, टेलिग्रामवरती केलेले. त्याने इतके छान छान ट्रिक्स सांगितलेले, म्हणजे त्या ट्रिक्स मला फक्त ऐकूनच पाठ झाल्या होत्या. इतके छान ट्रिक होते. आता मला माहिती नाही की चॅनलचं नाव काय वगैरे, काहीच माहिती नाहीये. ते असतं माहिती तर मी तुम्हाला सांगितलं असतं नक्कीच. ठीक आहे, असो. ठीक, तर 1860च्या नोंदणी अधिनियमानुसार ते आलेला. नेक्स्ट, द एनर्जी रिक्वायर्ड फॉर व्हेरियस केमिकल ऍक्टिव्हिटीज नीडेड फॉर लाईफ इज रिलीज्ड बाय डॅश इन द फॉर्म ऑफ एटीपी. जसं मोबाईलमध्ये किंवा आपल्या रिमोटमध्ये बॅटरी असते, तसं आपल्या बॉडीमध्ये काय असते, एटीपी असते. आणि एटीपी काय म्हणत आहे की द एनर्जी रिक्वायर्ड फॉर व्हेरियस केमिकल ऍक्टिव्हिटीज नीडेड फॉर लाईफ इज रिलीज्ड बाय पॉवर बँक ऑफ सेल. पॉवर बँक ऑफ सेल इज मायटोकॉन्ड्रिया. ठीक आहे, याच्यामध्ये रिलीज होते, याच्यामुळे रिलीज होते. लायझोझोम्स कोण आहेत, सुसाइडल. ठीक आहे, सुसाइडल लक्षात ठेवा, कारण ते आत्मघाती, काय म्हणतात, आत्मघाती असतात. म्हणजे जे काही टाकाऊ पदार्थ असतात ना ते नष्ट करतात, पण स्वतःच त्यामध्ये स्फोट सारखं ते मरून जातात, स्वतःला मारून टाकतात ते. ठीक आहे, लायझोझोम्स. रायबोझोम्स काय, एक प्रोटीन टाईप आहे. ठीक, प्रोटीन टाईप लक्षात ठेवा. आणि न्यूक्लियस काय आहे, ब्रेन ऑफ द सेल. ब्रेन ऑफ सेल. ठीक है, क्या आपको ये समझ में आया? क्या आपके दिमाग में ये चीजें आ गई है? चलो नेक्स्ट चलते हैं फिर. 2011च्या जनगणनेनुसार 2001-2011च्या दशकात बौद्ध धर्मीय समुदायाचा लोकसंख्येचा वाढीचा दर डॅश होता. तर हा खूपच डीपली विचारलेला आहे त्यांनी, प्रश्न नव्हता असं विचारायचा. 6.1% वाढवलेला आहे. यामागे आपण सर्व धर्माचे किती टक्क्यांनी वाढ आहे ते पाहिलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, कावेरी दक्षिण वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणते विधान योग्य आहेत? ओके, पहिला विधान म्हणजे ते सस्तन प्राण्यांच्या 35 प्रजाती आणि पक्ष्यांच्या 238 प्रजातींचे घर आहे. तर यस, हे राईट आहे. हा करंटचा आहे आणि हा पण राईट दाखवलेला आहे त्यांनी. नॉट सो इम्पॉर्टंट, बऱ्यापैकी इम्पॉर्टंट नाहीये. ठीक आहे, नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. खालीलपैकी कोणती विधाने अचूक आहेत? तर प्राणीजात फौना ही संज्ञा विशिष्ट प्रदेश किंवा काळातील वनस्पतींना दर्शवण्यासाठी वापरली जाते. नो, प्राणीजात आहे आणि वनस्पती पण म्हणत आहे, चुकीचं आहे ना, काहीतरी चूक दिसत आहे. फ्लोरा अँड फौना हे संकल्प तुम्हाला, हे डेफिनेशन तुम्हाला माहिती असतील. ठीक आहे, फ्लोरा हे फुलांसाठी वगैरे, फौना हे प्राण्यांसाठी वगैरे असतात. तर वनस्पतीचा काय रोल आहे? तर एक वेळेस फ्लोरामध्ये आला असता, पण इथे काय ना, मग हे चुकीचं आहे. भारतात सुमारे 47,000 वनस्पती प्रजाती आहेत. तर यस, हे योग्य होते त्यावेळेसचं करेक्ट आहे. पण सध्या किती, 2026 मध्ये 50K म्हणजे 50,000 आहेत. आणि प्राण्यांचे म्हटलं तर 1,00,000 जवळजवळ. ठीक आहे, हे खूप गाजला होता हा प्रश्न त्या टाइमिंग मध्ये. नाही माहिती मला काय नेमकं झाला होता, पण त्या टायमिंग मध्ये गाजलेला प्रश्न आहे हा खूपच, 3-4 वर्षात. ठीक आहे, आणि सध्या खूप जास्त वन क्षेत्र कुठे आहे असं विचारलं तर काय सांगणार? मध्य प्रदेशमध्ये खूप जास्त आहे. त्याच्यानंतर येणार अरुणाचल प्रदेश. आता हे मध्य प्रदेश आहे असं समजा, आणि एवढा भाग वनाने गेलेला आहे, सर्वात जास्त आहे. आणि ते आहे मिझोरम. मिझोरमचा सर्वात जास्त भाग वन मध्ये गेला आहे. पण जर मिझोरमला इथून उचलून इथे टाकलं तर हा इथे सामावून जाईल. ठीक आहे, त्यामुळे काय म्हणतात की MP मध्ये एकतर जागा पण मोठी आहे, ठीक आहे, क्षेत्रफळ जास्त आहे आणि तिथे
वन क्षेत्र पण जास्त आहे. पण पूर्ण जर असं विचारलं की कोणता राज्य आपले जास्त व्यापून ठेवलेलं आहे, आपलं जास्त क्षेत्र वनाने व्यापून ठेवलेलं आहे, तर तो काय येईल? मिझोरम येईल. ठीक आहे. थोडस वाचण्यामध्ये कन्फ्युज होऊ नका. जेव्हा आपण विचारतील ते तर व्यवस्थित उत्तर द्यायला लागा तुम्ही. नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊया. दोन 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणती विधाने अचूक आहेत? अचूक विचारलेले आहेत त्यांनी. उत्तर प्रदेश हे भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य होते, तर यस. गोवा हे भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य होते, तर चुकीचं आहे. उत्तर प्रदेशमध्ये सर्वात जास्त लोकसंख्या आहे बाय पॉप्युलेशन. पॉप्युलेशन इथे लोकसंख्याच बनलेला आहे, पॉप्युलेशन. तर हे बरोबर आहे. दुसऱ्या नंबरवर महाराष्ट्र येतो, पहिल्या नंबरवर उत्तर प्रदेश. आणि सर्वात कमी कुठे आहे म्हटलं तर काय सांगणार? सिक्कीम मध्ये. सिक्कीम. कसं लक्षात ठेवायचं? सिख हा शब्द तुम्हाला माहित असेल. सिख म्हणजे बिमार पडणे, आजारी पडणे. सिक्कीम मध्ये लोक सिख होतात, खूप जास्त सिख होतात, म्हणून तिथे लोक आजारी होऊन मरतात. आणि मेल्यामुळे काय होतं? तिथली लोकसंख्या कमी होतं. ओके, तर लोकसंख्या सर्वात कमी इथे आहे सिक्कीम मध्ये. जर त्यांनी विचारलं सर्वात जास्त लोकसंख्या बाय केंद्र शासित प्रदेश असं विचारलं तर कुठे येणार? तर दिल्ली. दिल्लीमध्ये. आणि सर्वात कमी कुठे येणार? लक्षद्वीप. आणि युपीचा किती पर्सेंट येणार? भारताच्या 16.5. आणि महाराष्ट्राचा भारताच्या किती पर्सेंट येणार? 9.28. सरळ सरळ लक्षात ठेवा, 9.28. ओके, टक्के. नेक्स्ट 13वा प्रश्न. डॅश यांनी अभिनव भारत सोसायटीची स्थापना केली होती? तर गणेश सावरकर, जे व्ही.डी. सावरकरचे भाऊ होते. इथे ऑप्शन मध्ये व्ही.डी. सावरकर नाहीये, पण गणेश सावरकर आणि व्ही.डी. सावरकरांनी मिळूनच अभिनव भारतची स्थापना. ऍक्च्युली अभिनव भारतचं नाव काय होतं? 1899 मध्ये मित्रमेळा. 1904 मध्ये त्यांनी चेंज केलं नाव. काय केलं? अभिनव भारत केलं त्यांनी नाव. ठीक आहे. बाकीचे जे ऑप्शन आहेत या ऑप्शन बद्दल आपण भरपूर चर्चा केलेली आहे, त्यामुळे सध्या मी सांगत नाहीये. नाही पाहिलं असेल तर मागचे लेक्चर्स पहा, तुम्हाला आयडिया येऊन जाईल. ठीक आहे. नेक्स्ट. भारताच्या कोणत्या मंत्रालयाद्वारे नई रोशनी ही योजना राबवली जात आहे? तर नई रोशनी योजना अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय. आता ही ट्रेंड आहे असा की कोणता मंत्रालय ही योजना वगैरे पार पाडत आहे. तर जेव्हा पण तुम्ही पुस्तक वाचत असाल, कोणतं पुस्तक वाचता तुम्ही करंट अफेअर्स साठी? तर जेव्हा पण तुम्ही पुस्तक वाचत असाल ना, काय करायचं? मंत्रालय पण पाहायचं. जर त्यांनी कुठला योजना दिलेली असेल तर त्यामध्ये मंत्रालय पाहायचा. का कंबाईन मध्ये आहे ट्रेंड, TCS मध्ये आहे ट्रेंड. ठीक आहे, त्यामुळे लक्षात ठेवा. नेक्स्ट. परिषदेच्या राजकारणाकडे परतण्याच्या हेतूने युक्तिवाद करण्यासाठी म्हणून काँग्रेसच्या अंतर्गत स्वराज्य पक्षाची स्थापना कोणी केली? आता सर्वात इम्पॉर्टंट आहे हे क्वेश्चन, आणि यामध्ये खूप सारे उलगडा होणार आहे. या दोघांनी स्थापना केली होती. 1924 मध्ये स्थापना झालेली. कशाची? स्वराज्य पक्षाची. झाला काय सीन सांगू का तुम्हाला? कधी कधी 1923 पण येतं. सीन काय झाला? 1920 मध्ये जेव्हा चोरी चोरानंतर जे काही असहकार चळवळ होती ती गांधीजींनी थांबवली होती. ती थांबवली म्हणून नाराज झाले, खूप जण नाराज झाले होते. त्यामध्ये हे दोघे होते, CR दास आणि मोतीलाल नेहरू. मग दोन गट पडले, फेरवादी आणि न फेरवादी. ठीक आहे. काय गट पडले? जसे मवाळ जहाल गट, त्याच टाईप. फेरवादी आणि न फेरवादी. फेरवादीमध्ये कोण कोण होते? चित्तरंजन दास आणि म्हणजे CR दास आणि मोतीलाल नेहरू आहेत. मोतीलाल नेहरू कोण होते? वडील होते जवाहरलाल नेहरू यांचे. ठीक आहे. गट पडल्यानंतर त्यांनी 1923 मध्ये आपला पक्ष स्थापन केला. कोणता? स्वराज्य पक्ष स्थापन केल्यानंतर 101 पैकी 42 जागा त्यांना मध्यवर्ती जे काही निवडणुका होत्या, मध्यवर्ती कायदे मंडळाच्या निवडणुका होत्या, त्यामध्ये त्यांना जागा मिळाल्या. 42 जागा काही कमी नव्हत्या. ठीक आहे. आणि जे काही 1924 मध्ये मोडीमन, हे चुकतात माझ्या नेहमी नाव चुकतं, मोडीमन जी कमिटी होती त्यांच्या एकदम फोर्समुळे ही कमिटी स्थापन झाली होती. मोडीमन कमिटी बद्दल ग्रुप C और ग्रुप B ने गेल्या वर्षी प्रश्न विचारलेला आहे, तर थोडस त्याबद्दलही जाणून घेऊया. पण त्या अगोदर हे लक्षात ठेवा की
चित्तरंजन दास नेहरू यांनी स्थापना केलेली आहे. त्यावेळेसचे स्पीकर कोण होते? या संस्थेचे स्पीकर कोण होते? तर विठ्ठलभाई पटेल हे होते. ठीक आहे. गया अधिवेशनामध्ये ही स्थापना झाली होती. गया अधिवेशनामध्ये संकल्पना मांडली होती, सॉरी. आणि स्थापना कुठे झाली होती असं विचारलं तर अलाहाबाद मध्ये झालेली, युपी साइड. ठीक आहे. समजलं का बोलत आहे मी? फास्ट बोलत आहे. थोडंसं मला भूक पण लागली आहे, घसा पण कोरडा पडलेला आहे, आई पण ओरडत आहे जेवायला ये जेवायला ये. ठीक आहे. असो, मुडीमन कमिटी बोलत आहे मी, ते नीट लक्षात ठेवून ऐका, कारण या कंबाईन मध्ये किंवा या ग्रुप सी मध्ये हा प्रश्न येऊ शकतो. कारण ते विचारतात, एखादा नवीन काही टाकलं त्यांनी त्याबद्दल ते विचारणार म्हणजे विचारणार. मुडीमन कमिटी जी होती भारतीय घटनात्मक सुधारणा समिती होती, म्हणजे 1924 मध्ये स्थापन झालेली. ऍक्च्युली काय झालं, 1919च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा आला होता. तर त्या कायद्याला एकदम हा कायदा काम करत आहे का नाही ते कोण पाहणार? मुडीमन कमिटी. मे 1924 मध्ये आली होती, अलेक्झांडर मुडीमनने आणलेलं हे. ठीक आहे. अजून जे काही डायरॅर्की होती किंवा द्विशासन पद्धत होती ती मुडीमन कमिटीला काही पटली नव्हती. जे काही 1919 मध्ये डायरॅर्की आणलेली प्रांतामध्ये है ना, गेल्या वर्षी प्रश्न आला 1919च्या प्रांतीय द्विशासन केंद्रीय द्विशासन चेंज झालेला 1935 मध्ये. तुम्हाला समजत नसेल पण तुम्ही कंबाईनचा पेपर काढा, त्यामध्ये मॅच द फॉलोइंग मध्ये आहे पहा, असं मॅच द फॉलोइंग दिलेले आहे, डेट्स वाईज दिलेले आहेत आणि मॅच करायचे आहे. प्रांतीय कोणाशी होती आणि केंद्रीय कोणाशी होती आणि बाकीचे 2 होते. ठीक आहे. तर ती काय पटली नव्हती कोणाला? मुडीमन कमिटीला. पण त्या मध्ये किती सदस्य होते? 9 सदस्य होते द्विशासन पद्धत, सॉरी, मुडीमन कमिटीमध्ये. त्याच्यामध्ये 4 सदस्य आपले भारतीय होते. कोण कोण? शिवस्वामी अय्यर, अजून 3 कोण होते? परांजपे, जिन्ना एक भारतीय, त्यानंतर पाकिस्तानी झाले जिन्ना, आणि तेज बहादूर सप्रू. तेज बहादूर सप्रू लक्षात ठेवा. हे 4 होते. आता क्वेश्चन पडू शकतो की 4 भारतीय होते, त्यातलं एखादा ऑड मॅन आउट देऊ शकतात ते, आणि 3 योग्य ऑड मॅन आउट सांगा असं विचारतील ते. ठीक आहे. तर हे असा सीन झालेला. आणि यातूनच एक अजून कमिटी बाहेर पडली होती, कोणती? सायमन कमिटी, जे की 1927 मध्ये जगभरात म्हणण्यापेक्षा इंग्लंडमध्ये आलेली आणि भारतात केव्हा आलेली? 1928 मध्ये. ठीक, 1928 लक्षात ठेवा प्लीज. भारतीयांनी याला नाव काय दिलं? व्हाईट कमिशन, कारण यामध्ये एक पण भारतीय नव्हता या सायमन कमिशन मध्ये, पूर्ण गोरे लोक होते. ठीक, आपले लोक नाव ठेवायला पक्के आहेत. 16वा प्रश्न पहा. इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट 2021 करंटचा क्वेश्चन आहे, नाही घेणार आहे. बद्री गायची देशी जात भारतातील कोणत्या राज्यातील आहे? तर उत्तराखंड मध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये कोणत्या कोणत्या जाती आहेत गायच्या? खिल्लारी, देवणी, डांगी आणि कंधारी गाय आहे. ठीक आहे. खिल्लारी, देवणी, डांगी आणि कंधारी गाय. अजून कंधारी लाल आय थिंक सो. हरियाणामध्ये, हरियाणात मला तेवढं माहिती नाहीये, पण गुजरातचं माहिती आहे. गुजरातमध्ये गिर गाय, गिर. ओके. गिर एक पर्वत पण आहे गुजरातमध्ये, सर्वात उंच काहीतरी पर्वत आहे. ओडिसामध्ये ब पासून नाव आहे, नॉट सो इम्पॉर्टंट. जे इम्पॉर्टंट आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. उत्तराखंडची एक लक्षात ठेवा, बद्रीनाथ है ना, उत्तराखंड असं लक्षात ठेवू शकतो तुम्ही. बाय ट्रिक पण उत्तर आलं असतं. नेक्स्ट, बाय लॉजिक, सॉरी. भारतीय राज्यघटनेचा भाग 1 मध्ये खालीपैकी कोणते अनुच्छेद उल्लेखित नाही? तर भाग 1 मध्ये, भाग 1 कशाशी संबंधित आहे? युनियन अँड इट्स टेरिटरीज. हा जो दिलेला आहे 1 नाही म्हणत आहे. हा तर धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान यांच्या आधारे केला जाणारा भेदभावास प्रतिबंध, हा आर्टिकल नंबर 15 मध्ये येतो है ना, आर्टिकल नंबर 15. आणि आर्टिकल नंबर 15 जो आहे तो भाग 1 चा भाग आहे का? नाही, तर भाग 3 चा आहे है ना, भाग 3 चा भाग आहे. भाग 1 मध्ये 1 ते 4 आर्टिकल बसतात, भाग 2 मध्ये 5 ते 11 आर्टिकल बसतात आणि भाग 3 मध्ये 12 ते 35 बसतात. मग भाग 15 3 मध्ये येणार, भाग 1 मध्ये येणार का? नाही, सांगितलेलं आहे तुम्हाला बाई, भाग 1, 2, 3.
ठीक आहे. 4 आणि 5 साठी काय करणार आहे मी? 4 आणि 5 नाही, 4 भाग 4 भाग 4चा भाग 5 बघू सांगेन. हे 2 तर नक्कीच मी एक वेगळा व्हिडिओ टाकणार आहे आज किंवा उद्याच टाकेन. आज नाही होणार, उद्या टाकेन. ठीक आहे. भारताचा नागरिक अशी कोणी व्यक्ती असेल जिचा जन्म 26 जानेवारी 1950 रोजी किंवा त्यानंतर पण डॅशच्या पहिल्या दिवसापूर्वी झालेला असेल तर हा डायरेक्ट लक्षात ठेवा, जुलै 1987. ठीक. नेक्स्ट, भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात मूलभूत कर्तव्ये समाविष्ट आहेत? तर 51A मध्ये मूलभूत कर्तव्ये समाविष्ट आहेत, जे भाग 4A मध्ये आहे. त्यामुळेच म्हणत आहे भाग 4 आणि भाग 4A जरा मोठे आहेत. ते मला तुम्हाला ट्रिक किंवा आयडिया किंवा स्टोरीनुसार सांगायचं आहे, त्यामुळे एक वेगळा व्हिडिओ मी बनवून आणेन, टेन्शन घेऊ नका. 21वा प्रश्न, डॅश मध्ये वेद समाजाची स्थापना झाली होती. तर वेद समाजाची स्थापना 1864 मध्ये झाली होती. ह्याला दक्षिणचा ब्राह्मो समाज असं म्हटलं जायचं. काय म्हटलं जायचं? दक्षिणचा ब्राह्मो समाज. केशवचंद्र सेन आणि श्रीधरलू यांनी दोघांनी मिळून ही संस्था जी काय आहे समाज जे काय स्थापन केले होते. ठीक आहे. आणि कुठे स्थापन झाली होती? तर दक्षिणमध्ये आणि मद्रास येथे. मद्रास, चेन्नई, मद्रास. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, सेलवरचे क्वेश्चन आहेत. प्रोकॅरियोटिक सेल कंटेन सिंगल क्रोमोझोम, युकॅरियोटिक सेल कंटेन मोर दॅन 1 क्रोमोझोम. तर बोथ 1 and 2 करेक्ट आहेत. युकॅरियोटिक हे ट्रू असतात है ना. मागे मी ना यावर सेल टॉपिक वरती आय थिंक सो बघा तुम्ही एकदा, सेल टॉपिक वरती मी लेक्चर घेतलेला आहे का, नाही तर कमेंटमध्ये तुम्ही मला एकदा आठवून द्या की सेल टॉपिक वरचं काहीतरी तुम्ही बोलत होतात. मी जर शोधून तुम्हाला व्हिडिओ सेंड करेल तर ते व्हिडिओ करा, त्यातनं बाहेर क्वेश्चन येणार नाही. नसेल असा टॉपिक तर डायरेक्ट मी काय करेन, एक टॉपिक बनवणारच आहे, कारण सेलवरती बरेच असे प्रश्न विचारलेले आहेत त्यांनी. लॉर्ड हेस्टिंग्स बाबतीत खालीलपैकी कोणती विधाने अचूक आहेत? तर अचूक म्हणजेच बिनचूक किंवा राईट म्हणत आहेत ते. तो 1813 ते 1823 दरम्यान गव्हर्नर जनरल होता. तर यस. आणि त्याने पुढे जाणे हडपणती म्हणून ओळखले जाऊ लागले. त्याने आखलेले धोरण पुढे हडपनीती. नाही, डॉक्टराइन ऑफ लॅप्से कोणी आणलेला? डॉक्टराइन ऑफ लॅप्से डलहौसीने आणलेला आहे. हा, डलहौस. ठीक आहे, हे चुकीचं आहे. केवळ एक हे योग्य आहे. 1773 ते 1785 या काळात पण हा गव्हर्नर होता. नेक्स्ट, खालीलपैकी कोणती विधाने अचूक आहेत? तर केवळ एक विधान आपण पाहूया. कम्प्युटरचा क्वेश्चन आहे, नॉट सो इम्पॉर्टंट. मोझिला फायरफॉक्स हा एक ओपन सोर्स ब्राउझर आहे. तर योग्य आहे. मोझिला फायरफॉक्स हा मोफत डाउनलोड केला जाऊ शकत नाही, तर चूक आहे. 25वा प्रश्न पहा. विच ऑफ द फॉलोइंग ऑर्गॅनिझम डझंट बिलॉंग टू प्रोटिस्टा किंगडम ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम? तर ब्ल्यू ग्रीन अल्गी आहे. आणि हा ऑर्गॅनिझम बेसिकली तुम्ही पाहिलं असेल 2-3 लेक्चर मध्ये की सेलवरती एकतर सायन्सवर सेलवरती प्रश्न विचारत आहेत किंवा अॅनिमल और प्लांट किंगडम वरती ते प्रश्न विचारत आहेत. तर यामुळे आपल्याला काय करायला लागतं, त्यांचा अंदाज घेऊन लगेच काय करायचं असतं, सेलचा पूर्ण टॉपिक वाचून काढायचा असतं. अॅनिमल किंगडम और प्लांट किंगडमचा पूर्ण टॉपिक वाचून काढायचं असतं. इथे उत्तर आहे ब्ल्यू ग्रीन अल्गी. ठीक. आता एक महत्वाचं बोलायचं आहे. 25 चे 25 प्रश्न झालेले आहेत आणि इथे म्हणजे आपल्या शंभूराजांचा आज जन्मदिवस आहे. ठीक आहे, त्यांना खूप जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हालाही हॅपी म्हणजे काय म्हणतात त्याला, चांगला दिवस आहे आणि चांगलं काहीतरी त्यांच्यासाठी करत चला. त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे राज्य उभारण्यासाठी. ठीक आहे, तुम्हाला माहितच आहे, तुम्ही मूवी मध्ये पाहिलं असेल, पण मी तर पहिलेपासून खूप ऐकलेलं आहे त्यांच्याबद्दल. ठीक आहे, मी एका टाइम मध्ये ठाण्यात राहायचे. ठीक आहे, ठाण्यात राहायचे आणि तिथे मुलं काय करायची, खूप चांगले मित्रमैत्रीण होते माझे तिथे. लहान होते मी तेव्हा, लहान म्हणजे खूप लहान नाही, कॉलेज टाइम होता. त्यांनी उपवास असायचा, पूर्ण महिनाभर उपवास असायचा. मार्च पासून ते मेच्या काहीतरी डेज पर्यंत त्यांचा उपवास असायचा. त्यांना पाहून मलाही इच्छा व्हायची, पण माझं थोडस हेल्थ इश्यू असायच्या मध्ये, मला भूक सहन नाही होत.
ठीक आहे. त्यामुळे मला काहीतरी असं दुसरी आयडिया मला मित्रमैत्रिणी द्यायचे की बाई तू काय कर, तो असं असं आम्ही या लोकांसाठी पैसे जमा करतो आणि तू त्यांना जाऊन दान वगैरे देऊ शकते. ठीक आहे. तर तेव्हा आम्ही केलेलं ते. मग तिथून जरा बाहेर पडल्यानंतर ही लिंक तुटली माझी. पण प्रभू पुढे चालू होईल का नाही. त्यांच्यासाठी काही ना काही मोठं करायचं आहे आयुष्यामध्ये. एक तर आहे स्वप्न की त्यांच्यासाठी, महाराजांसाठी, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शंभूराजे जिजामाता त्यांच्यासाठी काहीतरी छान असं करायचं, असं खूप मोठं स्वप्न आहे. काय ते मला आता माहिती नाही. पुढे सुचेल किंवा कोणी सुचवेल तर खूप बरं होईल. ठीक आहे. बघू फ्युचरमध्ये ते एकदम मनाला भावेल, मनाला छान वाटेल असं व्यक्तिमत्व होते. आणि माहिती नाही त्यांच्यासोबत एवढं वाईट कसं होऊ शकतं, कोणी एवढं वाईट कसं वागू शकतं आयडिया होत नाही. असो, एवढ्या चांगल्या मुहूर्तावर एकदम वाईट गोष्टी नको काढायला. चांगला अभ्यास करा. येत्या 30 दिवसात आता कंबाईनची एक्झाम येईल. ठीक आहे. आजपासून आजचा दिवस तर जाईनच. ठीक. तर त्यामुळे 29 दिवसच उरतील तुमच्याकडे, कारण 14 तारखेला परीक्षा असताना कोणी अभ्यास करत बसत नसतं. तर चांगला अभ्यास करा. असं वाटत असेल की मी फक्त 20च मार्क घेतो, माझं काय होईल इथे, तर तुम्ही निगेटिव्ह नका घेऊ. जेवढं तुम्ही पॉझिटिव्ह राहाल ना तेवढे तुम्ही जास्त. आज तुम्ही 20 घेतलं, उद्या तुम्ही 25 वर जायचा प्रयत्न करा, 5 मार्क वाढवायचा प्रयत्न करा. 18 तास बसा, 12 तास बसा. तास म्हणूनच नाही, तुमच्या ग्रॅस्पिंग पॉवरवर असतं. अभ्यास चांगलं करा. ठीक. मनाला ठरवलं हे करायचं ते होऊन जाईल. थोडस शनिवार रविवार व्हिडिओ येणार नाहीत माझे, थोडस बिझी असणार आहे मी. ठीक आहे. तर त्यामुळे आज उद्या एक टाकेल व्हिडिओ. कसं वाटलं तुम्हाला आजचं लेक्चर? छान वाटलं का? आणि काही समजत नसेल तर मला नक्कीच तुम्ही कमेंट करू शकता की हे समजत नाहीये किंवा खूप अडखळत आहे. आज जरा अडखळण्यात आले, त्याला माझं पूर्ण लक्ष जेवणावर आहे. खूप भूक लागली आहे. ठीक आहे. त्यामुळे सॉरी. आणि हे तर 2 भाग मी तुम्हाला उद्या टाकून देईल लेक्चरमध्ये, जे की तुम्हाला ग्रुप सी कंबाईन आणि इथे पण हेल्प होऊन जाईल. ठीक आहे. सर सांगा प्लीज, कमेंट करत चला. मला जरा चांगलं वाटतं, मला मनाला यार शांती मिळते. हा, कोणीतरी आपलं एकदम छान असं कौतुक करत आहे वाटतं. ठीक. चलो एंड करूया लेक्चरला. भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये. जय हिंद.